नेक्स्ट आहे पहा रिॲक्शन ड्यू टू हायड्रोजन. पहिला पॉईंट आहे ॲसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. The aldehydes and ketones undergo a number of reactions due to the acidic nature of alpha hydrogen. आता एक लक्षात घ्या की जे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आहेत तर यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये बऱ्याचशा रिॲक्शन्स हे होतात आणि त्याच्या मागचं रिझन जर पाहिलं आपण तर त्यांचा जो अल्फा हायड्रोजन आहे तर त्यामध्ये कोणतं नेचर आहे, ॲसिडिक नेचर आहे. The acidity of alpha hydrogen atom of carbonyl compound is due to the strong electron withdrawing effect of the carbonyl group and resonance stabilization of conjoint base. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, काय शब्द वापरला पहा तुम्हाला की जी आपण सध्या बोलायलो जे कार्बोनिल कंपाऊंड आहे C+O याला अटॅच असणारा जो फर्स्ट कार्बन असणार तो कोणता कार्बन असणार, अल्फा कार्बन असणार. या अल्फा कार्बनला प्रेझेंट असणारा हायड्रोजन हा काय झाला, अल्फा हायड्रोजन झालं. आणि अल्फा हायड्रोजनचं पहिलं नेचर आपण जे पाहिलं तर ते नेचर काय आहे, ॲसिडिक नेचर आहे, बरोबर. आता या ॲसिडिक नेचर व्यतिरिक्त इथं सांगितलं की जी अल्फा हायड्रोजनची जी ॲसिडिटी आहे ना ही कशामुळं आहे, तर याचं एक पहिलं कारण सांगितलं की स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इफेक्ट ऑफ द कार्बोनिल ग्रुप. म्हणजे या कार्बोनिल ग्रुपमुळं काय होतं की इलेक्ट्रॉन विड्रॉ करण्याची क्षमता त्याची फार स्ट्रॉंग आहे. कोणाची, हायड्रोजनची. म्हणजे तो इलेक्ट्रॉनला सहज विड्रॉ करू शकतो. आणि दुसरं सांगितलं रेझोनन्स स्टेबिलायझेशन ऑफ द कॉन्ज्युगेट बेस. म्हणजे हा एखादा बेस जर तिथं अटॅक करत असेल तर त्यासोबत त्याचं काय होतं, कॉन्ज्युगेशन होतं. आणि हे कॉन्ज्युगेशन आपला कॉन्ज्युगेट बेस जो आहे तर त्याचं रेझोनन्स स्टेबिलायझेशन इथं पाहायला मिळेल, बरोबर. पहा आता समजा आपण इथं C+O होता, बरोबर आहे का. नंतर काय झालं बरं की या कार्बनमध्ये डबल बॉन्ड झाला जिथं सिंगल बॉन्ड होता आणि कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड होता तिथं काय आला, सिंगल बॉन्ड आला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की याच्यामध्ये काय दिसून येतं आपल्याला, रेझोनन्स स्टेबिलायझेशन दिसून येतं, बरोबर आहे का. आता हे जे रेझोनन्स स्टेबिलायझेशन आहे हे सुद्धा त्याच्या मागचं कारण आहे. सो आता ओव्हरऑल अल्डिहाइड आणि कीटोन यामध्ये जो अल्फा हायड्रोजन आहे त्याचे दोन नेचर पाहिले आपण. एक तर तो कसा आहे, ॲसिडिक आहे. दुसरं स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इफेक्ट आहे कार्बोनिल ग्रुपमुळं आणि दॅट्स वाय. आणि रेझोनन्स स्टेबिलायझेशन कोणासोबत दाखवतो, कॉन्ज्युगेट बेससोबत दाखवतो. यामध्ये पहिली रिॲक्शन पाहू आपण, ॲल्डोल कंडेन्सेशन. Aldehydes and ketones having at least one alpha hydrogen undergo reaction in the presence of dilute alkali as catalyst to form beta hydroxyaldehydes aldol or beta hydroxyketone respectively. This is known as aldol reaction. आता तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली की अल्डिहाइड आणि कीटोन्स ज्यांच्यामध्ये ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असेल तर हे काय करतात माहिती आहे का, जे डायल्यूट अल्कली जर त्यांना कॅटलिस्ट मिळाली तर अशा वेळेस ते अशी रिॲक्शन करतात की त्यामध्ये ॲक्च्युअल कशाचं फॉर्मेशन होतं, बीटा हायड्रॉक्झी अल्डिहाइडचं फॉर्मेशन होतं. अल्डिहाइडची रिॲक्शनमध्ये जे तयार व्हायला त्याला काय म्हणायचं, ॲल्डॉल. किंवा कीटोनची रिॲक्शन असेल तर काय तयार होतो, बीटा हायड्रॉक्झी कीटोन्स, त्याला काय म्हणायचं, कीटोल म्हणायचं. आणि म्हणून या दोन रिॲक्शनला कॉम्बिनेशनली आपण काय म्हणतो, ॲल्डोल रिॲक्शन. मग आता झालं काय ॲक्च्युअल, तर पहा याच्यामध्ये पहिल्यांदा आपण घेतला अल्डिहाइड ज्याचं नाव आहे इथॅनल CH3CHO, बरोबर. आता रिॲक्शन आपण डायल्यूट अल्कलीसोबत केली. कोणती अल्कली घेतली, सोडियम हायड्रॉक्साईड. आता होतं काय माहिती आहे का की पहा हा जो CH3CHO आहे हा किती टाईम्स घ्यायचा आपल्याला, 2 टाईम्स घ्यायचा आहे. आता 2 टाईम्स घेत असताना कार्बनचं जे आता CH3 आहे तर या CH3 पैकी एक हायड्रोजन इथलं कमी करा, त्या CH2ला कोण अटॅच करा, CHO अटॅच करा, बरोबर. आणि त्यानंतर काय करायचं आहे की हे जे दुसरा CH3 होता है ना, तर त्याचा जो CH आहे ना त्याला आपल्याला काय करायचं इथं OH अटॅच करायचं. म्हणजे काय झालं बरं ओव्हरऑल. किंवा आपण काय करूया, एक दोघांचं स्ट्रक्चर काढून घेऊ अगोदर.
पहा CH3CHO प्लस CH3CHO बरोबर. आता आपल्याला करायचं काय आहे पहा, की आपल्याला बॉन्ड ब्रेक कसा करायचा आहे, की इथला जो अल्फा हायड्रोजन आहे बरोबर ना, एक हायड्रोजन जो असेल, आता हा CHO ग्रुप आहे तर याचा हा अल्फा कार्बन, इथला एक अल्फा हायड्रोजन, तर इथला एक हायड्रोजनची शिफ्टिंग आपल्याला इकडे करायची आहे. मग इकडे शिफ्ट करत असताना याची जी व्हॅकेन्सी काय होते या ठिकाणी रिमेन होते, तर या कार्बनमध्ये काय करायचं आपल्याला डबल बॉन्ड तयार करायचा. आणि त्यानंतर आता मला सांगा, हा CH3चं रूपांतर कशामध्ये झालं CH2 आणि CHO. त्यानंतर हा जो CH3CH होता तर हा ऑक्सिजन आणि आलेला कोण होता हायड्रोजन, तर या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये कोणता ग्रुप तयार व्हायला OH. तर CHला काय करायचं या ठिकाणी OH ग्रुप अटॅच करायचा आणि त्या कार्बनमध्ये काय करायचं आपल्याला डबल बॉन्ड तयार करायचा. येते लक्षात. म्हणजे एक अल्डिहाइड ग्रुप आपण ॲज इट इज ठेवला, त्यातला हायड्रोजन वापरून दुसऱ्या अल्डिहाइड ग्रुपचं रूपांतर आपल्याला अल्कोहोलमध्ये केलं आणि दॅट्स वाय तयार होणारा जो कंपाऊंड आहे तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1 2 3 नंबरला OH आहे म्हणजे 3 हायड्रॉक्झी आणि 4 कार्बन आणि सिंगल बॉन्ड म्हणजे काय शब्द तयार झाला ब्युटॅनल. सो 3 हायड्रॉक्झी ब्युटॅनलला म्हणायचं ॲल्डॉल. फर्दर जर आपण हीट दिली आणि वॉटरला जर इलिमिनेट केलं तर तुम्हाला माहीत आहे की जो सेकंड नंबरचा जो कार्बन आहे तो कोणाचा लॉस करणार हायड्रोजनचा लॉस करणार. थर्ड नंबरचा कार्बन कोणाचा लॉस करणार OHचा. मग वॉटर आपण रिमूव्ह केलं आणि एका कार्बननं Hचा दुसऱ्या कार्बननं OHचा लॉस केला, त्या कार्बनमध्ये का तयार झाला डबल बॉन्ड. दॅट्स वाय 1 2 3 4 4 कार्बन सेकंड आणि थर्डमध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून बट 3 इन अल हा प्रोडक्ट या ठिकाणी तयार झाला. कीटोन संदर्भात जर पाहिलं आपण तर ते अल्डल कंडेन्सेशनचं प्रोडक्ट झालं. कीटोनमध्ये आपण कोण घेतला ॲसिटोन, अर्थातच प्रोपेन 1 घेतला आपण बरोबर. आता सेकंड जी रिॲक्शन आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. पहा पहिला CH3 C डबल बॉन्ड O CH3 घेतला पहिला आहे की नाही. दुसरावाला कसा घ्या तुम्ही पहा CH3 C डबल बॉन्ड O CH3 असा पॅटर्न लिहितो. ठीक आहे. आता असा पॅटर्न लिहिल्यावर काय होणार आता बघा की इथला जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन कुठे शिफ्ट होणार या ठिकाणी ऑक्सिजनकडे शिफ्ट होणार. हा ऑक्सिजनकडे शिफ्ट झाला की डबल बॉन्ड ब्रेक होऊन इथं काय होणार सिंगल बॉन्ड तयार होणार. त्याला कोण अटॅच होणार या ठिकाणी OH. CH3नं एका हायड्रोजनचा लॉस केला म्हणून त्याचं रूपांतर कशामध्ये होणार CH2. या दोन्हींची एक व्हॅलेन्सी एम्प्टी झाली म्हणून या दोघांमध्ये काय होणार या ठिकाणी सिंगल बॉन्ड बरोबर. क्लिअर. मग आता काय झालं लक्षात आलं तुम्हाला. पहा हे जे CH3 आहे हे ॲज इट इज राहिले बरोबर आहे का. हा कार्बन ॲज इट इज राहिला. या CH3नं ज्या हायड्रोजनला पाठवलं होतं तर हे O आणि H याच्यामध्ये काय झालं या ठिकाणी OH तयार झाला. आता ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 होती पण OHची 1च आहे म्हणजे डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये झालं. आता याची एक व्हॅलेन्सी शिल्लक आहे. या CH3नं एक हायड्रोजनचा लॉस केला, याची एक व्हॅलेन्सी शिल्लक आहे म्हणून कार्बनमध्ये काय तयार झाला इथं सिंगल बॉन्ड. CH3चं रूपांतर CH2 आणि उरलेलं जे स्ट्रक्चर आहे COCH3 ॲज इट इज. मग हे काय झालं कीटोन. कीटोनचं नाव जर घ्यायचं असेल तर तुम्हाला माहीत आहे की जिकडून कार्बन जवळ असतो तिकडून नंबरिंग करावं लागते आपल्याला. सो नंबरिंग करताना 1 2 3 4 आणि 5 आले. 5 कार्बन म्हणजे कोणता आला पेंटेन हे की नाही. परंतु यामध्ये 4 नंबरला हायड्रॉक्झिन 4 नंबरला मिथिल आहे. ABCD नुसार अगोदर कोण घेणार आपण 4 हायड्रॉक्झी 4 मिथिल. 4 कार्बन आहे म्हणून पेंटेन आणि 2 नंबरला कार्बोनिल कार्बन आहे म्हणून 2 1 कीटोन ग्रुप असल्यामुळे ONE हे सफिक्स आपण इथं वापरणार. फर्दर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे तुम्हाला की हा जो 4 नंबरचा कार्बन आहे तो कोणाचा लॉस करणार OHचा. 3 नंबरचा कार्बन कोणाचा लॉस करणार हायड्रोजनचा लॉस करणार. 3 आणि 4मध्ये काय होणार या ठिकाणी डबल बॉन्डचं फॉर्मेशन होणार. बाकी स्ट्रक्चर ॲज इट इज बरोबर. मग आता 1 2 3 4 आणि 5 बरोबर. मग आता मला सांगा
काय झालं बरं? 4 नंबरला कोणता ग्रुप आला? 4 नंबरला मिथिल ग्रुप आला. सो 4 मिथिल, 5 कार्बन आहे म्हणून पेंट, 3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून लोएस्ट नंबर कार्बन घेणार आपण 3, डबल बॉन्ड आहे म्हणून EN. कार्बोनिल कार्बन किती नंबरला आहे? 2 नंबरला. कीटोन ग्रुप म्हणून काय वापरतो आपण? 1. म्हणून 4 मिथिल पेंट 3 हा असेल ॲल्डोल कंडेन्सेशनचा प्रोडक्ट. The name aldol is derived from the names of the two functional groups, aldehydes and alcohols present in the products. आता यामध्ये जे अल्डोलचं नाव आहे ना, तर हे कशापासून डिराईव्ह झालेलं आहे? तर ॲक्च्युअल काय झालं की यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहे, अल्डिहाइड्स आणि अल्कोहोल. बरोबर आहे का? ALD अल्डिहाइड आणि OL म्हणजे काय? अल्कोहोल. The aldol and ketone radially lost water to give alpha beta unsaturated carbonyl compounds which are aldol condensation products, and the reaction is called aldol condensation. आता लक्षात घ्या, रिॲक्शनमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अल्डोल अँड कीटोलचं फॉर्मेशन झालं. सेकंड टप्प्यामध्ये वॉटरचा लॉस झाला. वॉटरचा लॉस आणि याला काय म्हणतो आपण? तुम्हाला माहिती आहे, कंडेन्सेशन आहे ना. वॉटर नाही का, ती स्टीम काय होते, तिचं रूपांतर पाण्यामध्ये होणे, याला आपण काय म्हणतो? कंडेन्सेशन. तसं लक्षात ठेवायचं की अल्डोल अँड कीटोल वॉटरचा लॉस करायले आणि अल्फा आणि बीटा यामध्ये डबल बॉन्ड व्हायला, आहे की नाही. दॅट्स वाय अल्फा आणि बीटा ह्यांच्यामध्ये काय व्हायलं? अनसॅच्युरेटेड आहे ना, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड तयार व्हायले आणि दॅट्स वाय या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? अल्डोल कंडेन्सेशन. Though ketones gives ketones compounds containing a ketone and alcohol groups, the general name aldol condensation still applies to the reactions of the ketones due to their similarity with aldehydes. मग तुमच्यामध्ये प्रश्न येईल की याच्यामध्ये अल्डोल बी तयार व्हायला आणि कीटोल बी तयार व्हायला, मग ओव्हरऑल रिॲक्शनला अल्डोल कंडेन्सेशनच का म्हणलं? कीटोलवर अन्याय का? तर कीटोलवर अन्याय करण्याचं कारण जर पाहिलं आपण तर कीटोलमध्ये तर कीटो आणि अल्कोहोल दोन्ही ग्रुप प्रेझेंट आहे, परंतु जनरल रिॲक्शनचं नेम जे अल्डोल कंडेन्सेशन आपण ठेवलं तर याचं कारण फक्त एकच आहे की जे कीटोल्स आहेत त्या सर्व प्रकारची सिमिलिटी हे कोणासोबत शो करायले? अल्डिहाइड्ससोबत शो करायले ना. त्यांच्या रिॲक्शनची सिमिलिटी ही अल्डोलच्या सारखीच आहे. दॅट्स वाय दोघांना वेगवेगळं नाव न देता आपण डायरेक्ट त्या कंडेन्सेशनला का नाव दिलं? अल्डोल कंडेन्सेशन. त्यानंतर पाहू आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. When aldol condensation is carried out between two different aldehydes and or ketones, it is called cross aldol condensation. आता मला सांगा, आतापर्यंत आपण जे अल्डोल आणि कीटोल दोन्ही पाहिले आहे ना, त्यांचं कंडेन्सेशन, यामध्ये आपण काय केलं होतं? दोन्ही टाईमला सेम ग्रुप घेतला होता. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे की अल्डोल कंडेन्सेशन कॅरी करताना 2 डिफरंट अल्डिहाइड किंवा 2 डिफरंट कीटोन जर घेतले आपण, त्याला काय म्हणायचं? क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. जसं की आता इथं आपण इथॅनल आणि प्रोपॅनल घेणार आहोत. If both of them contains alpha hydrogen atom, it gives a mixture of 4 products. मग आता यांच्यामध्ये जर अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असेल तर अशा वेळेस 2च्या ऐवजी किती प्रोडक्ट तयार होतील? या ठिकाणी 4 प्रोडक्टचं फॉर्मेशन होईल. This is illustrated below by aldol reaction of mixture of ethanol and propanol. मग आता यामध्ये सुद्धा 2 पद्धतीचं हे असणार पहा. एक असणार सेल्फ प्रोडक्ट आणि दुसरा असणार क्रॉस प्रोडक्ट. पहा, रिॲक्शन फार डीपमध्ये समजून घ्यावं लागणार आपल्याला. आता पहिल्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? की सिम्पल किंवा सेल्फ अल्डोल प्रोडक्ट तयार करायचे. सिम्पल किंवा सेल्फ म्हणजे काय माहिती आहे का? की CH3CHO जो आहे, हां, पहिला कोण आहे आपला? CH3CHO आहे. याची रिॲक्शन कोणासोबत करायची माहिती आहे का आपल्याला? CH3CHO सोबतच करायची, म्हणजे पहिल्यासोबत करायची. दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? CH3CH2 बरोबर, आणि त्यामध्ये आपल्याला CHO बरोबर. याची रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला? CH3CH2 CHO. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे इथं मी काय घेतलं? इथॅनलच घेतला, प्रोपॅनलच घेतला, म्हणजे हा झाला पहिला आणि हा झाला दुसरा टप्पा. आता हे जे 2 आहेत याच्यापेक्षा डिफरंट आता आपल्याला मला सांगा
तिसरं काय करायचं माहिती आहे का आपल्याला? तिसऱ्यामध्ये आपल्याला एक करायचं आहे की अगोदर आपल्याला CH3CHO घ्यायचा, CH3CHO, बरोबर. आणि त्यानंतर दुसरावाला कोण आहे? CH3CH2CHO घ्यायचा. आणि चौथ्यामध्ये काय करायचा? दुसरावाला अगोदर घ्यायचा, CH3CH2COH, आणि प्लस पहिलावाला नंतर घ्यायचा, CH3COOH. लक्षात आलं तुम्हाला? आता पहा, पहिला, इथं दुसरा, इथं पहिला, दुसरा, इथं दुसरा, पहिला. असे किती पॉसिबल रिॲक्शन झाले? 4. म्हणून प्रोडक्टसुद्धा किती येणार? 4. पहिले जे 2 आहेत ना, यामध्ये पहिलावाला सेम, दुसरावाला सेम घेतला आपण, बरोबर आहे का? याला म्हणायचं सिम्पल अल्डॉल, किंवा याला दुसरं काय म्हणायचं नाव काय आहे? सेल्फ अल्डॉल प्रोडक्ट्स म्हणायचं, बरोबर. आता सेल्फमध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे, आत्ताच आपण शिकलो की इथं काय होणार बरं, की इथं हे एच पाहिजे होतं ना. तर इथं तुम्हाला माहीत आहे की इथला जो अल्फा हायड्रोजन आहे तो कोणाकडे जाणार या ठिकाणी? हे ना, हा अल्फा कार्बन झाला ना, तर इथला हायड्रोजन इथे जाणार, बरोबर. मग इथं काय होणार? 2 टप्प्यामध्ये रिॲक्शन येते ना लक्षात तुम्हाला, की हा हायड्रोजन इथं गेल्यानंतर इथं अगोदर ते आपण नाही का अगोदर हे तयार केला होता, काय तयार केला होता? एकाला H दिला होता आणि एकाला काय दिला होता? OH दिला होता. तर आता इथं OH जाईल आणि इथं काय असणार या ठिकाणी? H असणार. आणि या दोघांमध्ये काय तयार होतो? इथं बॉन्ड तयार होतो. पण तुम्हाला माहिती आहे की फर्दर आपण काय करत असतो बरं सांगा? फर्दर लक्षात घ्या, हा जो OH आहे हा OH इथं अटॅच होतो, पण नंतर याचा काय होतो? लॉस होतो, बरोबर आहे का? हा या OHचा लॉस झाला आणि हा जो CH3 आहे हा कोणाचा लॉस करतो? हायड्रोजनचा. 2 टप्प्यामध्ये रिॲक्शन. अगोदर NaOH काय होतं की इथं काय तयार होतो? अल्डॉल तयार होतो. आता या अल्डॉल तयार व्हायला हे इथं दाखवलं की त्यांनी? नाही, डायरेक्ट सेकंड प्रोडक्ट दाखवलं. याला लक्षात तुमच्या? डायरेक्ट सेकंड प्रोडक्ट तयार व्हायला ते दाखवायला. आणि दॅट्स वाय इथं NaOH तुम्हाला माहिती आहे जेव्हा नंबर असतात तेव्हा 2 स्टेप असतात, बरोबर आहे का? वाटल्यास मी तुम्हाला एक आहे तर माझ्याकडे जागा आहे जेवढी आहे तेवढी वापरतो. तर पहिला प्रोडक्ट काय असणार सांगा? इथं CH3CH, बरोबर आहे का? CHला कोण अटॅच झाला? OH. या दोघांमध्ये डबल बॉन्ड झाला. इथं काय राहिला? CH2 आणि CHO. याला आपण 2 हायड्रॉक्सी ब्युटेनॉल म्हणतो. तर हा काय झाला? अल्डॉल तयार झाला. आणि पुढं काय होतं की हा हायड्रोजनचा लॉस करतो, हा OHचा लॉस करतो. या C आणि Cमध्ये काय तयार होतो? डबल बॉन्ड तयार होतो, बरोबर आहे का? मग इथं काय तयार झालं? पहिला प्रोडक्ट बट 2 इन अल. म्हणजे ही रिॲक्शन ॲक्च्युअल 2 टप्प्यामध्ये, पण इथं तुम्हाला डायरेक्ट किती टप्पा दाखवला? एकच टप्पा दाखवला, मान्य? मग पहिला प्रोडक्ट कसं तयार लक्षात आलं? दुसऱ्या याच्यामध्ये काय होणार सांगा आता? की हा जो अल्फा आहे, बरोबर ना, मग हा अल्फावाला कोणाचा लॉस करणार या ठिकाणी? हायड्रोजनचा लॉस करणार. हा हायड्रोजन कोणाकडे जाणार? इथं या CHकडं, हे ना. मग या CHला इथं बॉन्ड तयार होईल. इथं कोणता ग्रुप तयार होईल या ठिकाणी? CH, OH तयार होईल, मान्य ना. CH3 CH2 CHOH झाला, बरोबर. मग आता हा OH तयार झाला, परंतु हा जो आपल्याला ॲक्च्युअल काय करायचा आहे की हा जो CH2नं ज्यानं हायड्रोजनचा लॉस केला होता त्यानं आणखीन एका हायड्रोजनचा काय करणार या ठिकाणी? लॉस करणार. मग हा हायड्रोजनचा लॉस करतो आणि नंतर हा OHचा लॉस करतो. तर आपल्याला काय करायचं आहे? अल्फा कार्बन या कार्बनला अटॅच करायचा आहे. म्हणून इथं पहा, ही लॉंगेस्ट चेन आहे. CH3 CH2 CH ही कोणती आहे? लॉंगेस्ट चेन आहे. या CH3 CHला यानं OHचा लॉस केला, काही अडचण नाही. परंतु हा कार्बन आपल्याला डायरेक्ट अटॅच करता येईल का चेनला? नाही. ज्या कार्बननं हायड्रोजनचा लॉस केला होता तो आपल्याला काय करायचा आहे? इकडच्या कार्बनला अटॅच करायचा आहे. आणि दॅट्स वाय इथं आपला कोणता कार्बन असणार या ठिकाणी? अल्फा कार्बन अटॅच होतो. हा जो बीटावाला कार्बन आहे तो आपल्याला सप्लिमेंटरीमध्ये घ्यायचा आहे. म्हणून इथं हा प्रोडक्ट तयार झाला. मग हे काय तयार झाला सांगा? 2 मिथिल पेंट 2EN. ओके. तर अशा पद्धतीचे हे झाले सिम्पल किंवा सेल्फ ॲडॉल प्रोडक्ट्स. आता राहिला फक्त कोणाचा प्रश्न? क्रॉसचा. तर क्रॉसमध्ये काय होणार सांगा आता पुन्हा एकदा? पहिल्या क्रॉसमध्ये काय होणार बरं? इथं अल्फा, हा अल्फा कार्बन अल्फा हायड्रोजनला कुठं पाठवणार? या ठिकाणी झाला इथं OH. त्यानंतर हा सुद्धा Hचा लॉस करणार
हा OHचा लॉस करायला, हा Hचा लॉस करायला, हा कार्बन डायरेक्ट या कार्बनला अटॅच व्हायला. म्हणून इथं काय झालं, CH3CH बरोबर. मग या दोघांमध्ये काय आला, डबल बॉन्ड. आणि हा अल्फावाला कार्बन दोन्ही हायड्रोजनचा लॉस केला म्हणजे C. आणि हा जो बीटावाला आहे तो कुठे घ्यायचा आपल्याला, खाली घ्यायचा आहे, येतं लक्षात. आणि CHO याचं नाव आहे 2-मिथिल बट 2 इनल. आणि शेवटच्या रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर शेवटच्या रिॲक्शनमध्ये काय होईल बरं, की हा अल्फा कार्बन जो आहे बरोबर, तर हा झाला आपला अल्फा कार्बन बरोबर. अल्फा कार्बन अगोदर एक हायड्रोजनचा लॉस करेल. हा हायड्रोजन कुठं जाईल, या ऑक्सिजनकडे जाईल बरोबर. या ऑक्सिजनला तो काय करेल, OHचा फॉर्मेशन करेल. मग हा OH लॉस करतो, अल्फावाला दुसरा हायड्रोजनचा लॉस करणार, हे CH आणि हे CH, यामध्ये काय तयार होणार, या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होणार बरोबर. आणि दॅट्स वाय CH3CH डबल बॉन्ड CH काय तयार झाला, पेन 2 इनल. मग 3 आणि 4 नंबरचा जो प्रोडक्ट आहे हे कशामुळे झाले बरं, क्रॉस केलं ना आपण, पहिल्याचा दुसऱ्याशी किंवा दुसऱ्याचा पहिल्याशी क्रॉस केलेलं आहे. आणि दॅट्स वाय क्रॉस प्रोडक्ट तयार झाले. सो ओव्हरऑल किती तयार झाले या ठिकाणी, 4 प्रोडक्टचं फॉर्मेशन झालं. कीटोन्स can also be used as one component in cross-addition reaction. पण कीटोन्स जे आहेत तर त्यांचा वापर आपण यूज ॲज अ वन कंपोनंट इन द क्रॉस ॲल्डोल रिॲक्शन. एक लक्षात घ्या, कीटोन संदर्भात जेव्हा क्रॉस ॲल्डोल करायचं असेल तर दोन्ही कीटोन चालतात का, नाही. एक काय पाहिजे, अल्डिहाइड, आणि दुसरा काय पाहिजे, कीटोन. हा अल्डिहाइड ग्रुप आहे, हा कोणता ग्रुप आहे, कीटोन. हा झाला आपला कोणता, अल्फा कार्बन. मग इथला हायड्रोजन इथे जाणार, हे बॉन्ड डबल बॉन्ड ब्रेक होऊन इथं कोणाचा बॉन्ड तयार होतो, OHचा. मग हा पुन्हा एकदा एका हायड्रोजनचा काय करणार, लॉस, हे OHचा काय करणार, लॉस. आणि या कार्बन कार्बनमध्ये काय येणार, या ठिकाणी डबल बॉन्ड. लक्षात ना, हा कार्बन आणि हा अल्फा कार्बन. अल्फा कार्बनमुळे चेन उलटी झाली, लक्षात ना तुम्हाला, की हा CH अगोदर अटॅच झाला, त्यानंतर C डबल बॉन्ड हो, आणि त्यानंतर बेन्झीनची रिंग बरोबर. सो बेन्झाल्डिहाइड आणि ॲसिटोफेनोन या दोघांची जेव्हा रिॲक्शन झाली तेव्हा तयार झालेला जो प्रोडक्ट आहे, तर या प्रोडक्टला जेव्हा आपण नॉमेनक्लेचर करू तर नॉमेनक्लेचर करताना तुम्हाला माहीत आहे की 1, 2 आणि 3 असे 3 नंबर देतो आपण बरोबर. कारण आपल्याला काय काय ड्रॉप व्हायला, ही फिनिलची रिंग पण ड्रॉप होते आणि ही फिनिलची पण रिंग ड्रॉप होती. मग 2 फिनिलचे रिंग ड्रॉप झाले म्हणजे 1 आणि 3 नंबरच्या 2 फिनिल म्हणल्यावर काय शब्द आला, डायफिनिल. मूळ स्केलेटन किती कार्बनचे, मग 3 कार्बनचं, म्हणून प्रोप. डबल बॉन्ड 2 आणि 3 मध्ये म्हणून 2 इन, आणि कार्बोनिलला 1 नंबर भेटला म्हणून 1. सो त्याचं नाव काय झालं, 1,3 डायफिनिल प्रोप 2 इन 1,1 किंवा बेन्झल ॲसिटोफेनोन हा असतात मेजर प्रोडक्ट. त्यानंतर घेऊ आपण अदर रिॲक्शन्स. यामध्ये अगोदर घेऊ कॅनिझरोस रिॲक्शन. Aldehydes which do not have an alpha hydrogen atom undergo self-oxidation and reduction, disproportionation on heating with concentrated alkali. आतापर्यंत आपण पाहिलं की अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असताना आता आपल्याला पाहायचं आहे की असे अल्डिहाइड्स की ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲब्सेंट आहे बरोबर आहे का. मग आता हे कोणामध्ये शक्य आहे बरं, हे फक्त कोणामध्ये शक्य आहे, फॉर्मल्डिहाइड हे ना, एकच आहे ज्याला आपण मिथॅनल म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, मिथॅनल म्हणतो. ओके. आता HCHOचं स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे तुम्हाला. कार्बनला 2 हायड्रोजन आहेत आणि कार्बोनिल प्रेझेंट आहे, तर हा कोण आहे, फॉर्मल्डिहाइड. तर याचं काय होतं, सेल्फ ऑक्सिडेशन होतं का, सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. या रिॲक्शनला काय म्हणलेलं आहे, डिसप्रोपोर्शनल रिॲक्शन. आणि ही रिॲक्शन आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड अल्कलीसोबत करायची आहे. ओके. In this reaction, one molecule of the aldehyde is reduced to alcohol while another is oxidized to carboxylic acid salt. आता या रिॲक्शनमध्ये काय होतं पहा, की जे एक मॉलिक्युल आहे अल्डिहाइडचा याचं होतं रिडक्शन. कशामध्ये होतं रिडक्शन, अल्कोहोलमध्ये. आणि अनादर जो आहे तर तो होतो ऑक्सिडाईज, आणि ऑक्सिडाईज होऊन तो काय तयार करतो, या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिड सॉल्ट तयार करतो.
आता एक लक्षात घ्या, ऑक्सिडाइज आणि रिडक्शन हे दोन शब्द आहे. आता यामध्ये ओव्हरऑल काय झालं पहा की फॉर्मलडिहाइड घेतला आपण. तर यामध्ये फॉर्मलडिहाइडचे 2 मॉलिक्युल्स आपण घेतलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला सरळ लक्षात ठेवायचं की KOH सोबत रिॲक्शन होत असताना एक मॉलिक्यूल जो अल्डिहाइडचा आहे तो काय तयार करणार, या ठिकाणी अल्कोहोल तयार करणार. सो अल्कोहोल तयार करण्यासाठी तुम्हाला माहीत आहे की हा डबल बॉन्ड तुम्हाला काय करावं लागेल, ब्रेक करावं लागेल. एका कार्बनला एक हायड्रोजन द्यावं लागेल आणि ऑक्सिजनला काय द्यावं लागेल, H द्यावं लागेल. तर अशा वेळेस कोणाचं फॉर्मेशन झालं, CH3OH मिथेनॉलचं फॉर्मेशन झालं. आणि दुसऱ्या वेळेस काय सांगितलं तुम्हाला, कार्बोक्झिलिक ॲसिडचा काय तयार होतो, सॉल्ट तयार होतो. मग याच्यामध्ये काय करायचं, एक जो अल्डिहाइड आहे त्यामध्ये HC डबल बॉन्ड तसंच ठेवायचा, फक्त हायड्रोजनच्या ऐवजी कोणाला या ठिकाणी O- आणि K+ हे आपल्याला कॉन्सन्ट्रेट KOH मधून घ्यावं लागेल. आणि सो रिॲक्शनचा तुम्ही ट्रेंड लक्षात घ्या. येते लक्षात की ज्यांच्याकडे काय नव्हता, अल्फा हायड्रोजन नव्हता, तर ते कोणती रिॲक्शन फॉलो करायले, कॅनिझेरो रिॲक्शन फॉलो करायले. कॅनिझेरो रिॲक्शनमध्ये एक अल्डिहाइड हा अल्कोहोल आणि दुसरा अल्डिहाइड काय तयार करतो, कार्बोक्झिलिक ॲसिड तयार करतो. जसं की इथं आपण KOH घेतला होता आणि फॉर्मलडिहाइड. तर एका फॉर्मलडिहाइडनं मिथेनॉलचं आणि दुसऱ्यानं पोटॅशियम फॉर्मेटचं काय केलं, फॉर्मेशन केलं. सेम पद्धतीनं बेन्झाल्डिहाइड, बेन्झिल्डिहाइडचे किती मॉलिक्यूल घेतले आपण, 2 मॉलिक्युल्स घेतले. यामध्ये NaOH सोबत जेव्हा रिॲक्शन करतो तर पहिला मॉलिक्यूल काय तयार करतो, अल्कोहोल. बेन्झिलच्या रिंगला मला सांगा आता CH वाट्याचे आहे, CH रूपांतर कशामध्ये करायचं, CH2OH म्हणजे काय तयार झाला, बेन्झिल अल्कोहोल. आणि दुसऱ्यामध्ये कार्बोक्झिलिक ॲसिडचा सॉल्ट तयार करायचा आहे. आता इथं Na आहे. सो तुम्हाला माहिती आहे कार्बोक्झिलिक ॲसिड म्हणजे काय, COO, याला Na अटॅच करणे. तर हा झाला सोडियम बेन्झोएट. अशा पद्धतीचे प्रोडक्ट तयार होतात. सो कॅनिझेरोज रिॲक्शनबद्दल शॉर्टमध्ये काय सांगता येईल की ज्यांच्यामध्ये काय नाही, अल्फा हायड्रोजन नव्हता त्यांच्यामध्ये ही रिॲक्शन झाली. दुसरा ट्रेंड काय सांगता येईल की यांच्यामध्ये पहिला प्रोडक्ट हा अल्कोहोलच असतो, एक अल्डिहाइड, आणि दुसरा अल्डिहाइड हा काय तयार करतो, कार्बोक्झिलिक ॲसिड सॉल्ट तयार करतो, ज्याच्यामध्ये COO असतो मायनस पार्ट आणि त्याला एकतर K किंवा Na यापैकी एक जण अटॅच करायचा. त्यानंतर घेऊ आपण फायनली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Aromatic aldehydes and ketones undergo electrophilic substitution at the ring in which carbonyl group acts as deactivating and beta-directing group. आता ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स किंवा ॲरोमॅटिक जे कीटोन्स आहे तर हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन करत असताना की ज्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे तर तो डिॲक्टिवेटिंग ग्रुप आहे आणि मात्र मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे. आणि मेटा डायरेक्टिंग ग्रुप असल्यामुळं ओव्हरऑल काय झालं, किती नंबरला, 1, 2, 3, 3 नंबरला कोणता ग्रुप इंट्रोड्यूस झाला, NO2. म्हणजे जेव्हाही आपण बेन्झाल्डिहाइडची रिॲक्शन करायलो HNO3 आणि H2SO4च्या प्रेझेन्समध्ये टेम्परेचरची रेंज आहे 273 to 283 केल्विन. तर या ठिकाणी मेटा पोझिशनला काय इंट्रोड्यूस व्हायला, नायट्रो ग्रुप इंट्रोड्यूस व्हायला कॅटलिस्टमधून. आणि हे होत असताना तो कोणता डायरेक्टिंग आहे, मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे. आणि दॅट्स वाय 3 नायट्रो बेन्झाल्डिहाइड किंवा M नायट्रो बेन्झिल्डिहाइडचं या ठिकाणी फॉर्मेशन होणार. आणि थोडंसं अल्डिहाइड्स आणि कीटोनचा लास्ट पॉईंट आहे आपल्याकडे, त्यांचे युजेस ते आपण घेऊन टाकू. In chemical industry, aldehydes and ketones are used as solvents, starting material and reagents for synthesis of other products. आता अल्डिहाइड्स आणि कीटोन्स यांचा वापर तुम्ही सॉल्व्हंट म्हणून करता. बऱ्याचशा रिॲक्शनमध्ये ते स्टार्टिंग मटेरियलसुद्धा आहेत आणि बरेचसे प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी एक रिॲक्टंट किंवा रिएजंट म्हणून आपण त्याचा वापर करतो. Formaldehyde is well known as formalin. 40% solution used to preserve biological specimens and to prepare bacillite, phenol, formaldehyde resin, urea formaldehyde, glues and other polymeric products. आता फॉर्मलडिहाइड याला सामान्यपणे काय म्हणतो आपण, फॉर्मेलिन म्हणतो, आहे की नाही. तर हा 40% सोल्युशन जो आहे ना, तर याचा वापर कायसाठी होतो माहिती आहे का, जे बायोलॉजिकल स्पेसिमन नाही का, लॅबमध्ये आपण काही गोष्टी काय करतो बऱ्याच काळापर्यंत टिकून ठेवतो, आहे की नाही.
तर बायोलॉजिकल स्पेसिमेन जसं वनस्पतीचं पान बराच काळ टिकवायचं असेल आपल्याला, तर अशा वेळेस आपण त्याचा वापर करतो फॉर्मेलिनचा. त्यानंतर बॅकेलाईट तयार करण्यासाठी सुद्धा, आता बॅकेलाईट काय आहे, तर फिनल फॉर्मल्डिहाइड रेझिन आहेत, तर या बॅकेलाईट तयार करण्यासाठी पण होतो. त्यानंतर युरिया फॉर्मल्डिहाइड ग्ल्यूज आणि काही पॉलिमेरिक प्रोडक्ट्स, हे सर्व तयार करण्यासाठी फॉर्मल्डिहाइडचा वापर होतो. Acetaldehyde is used primarily as a starting material in the manufacture of acetic acid, ethyl acetate, vinyl acetate polymers and drugs. आता जे ॲसिटल्डिहाइड आहे ना, तर हा एक स्टार्टिंग मटेरियल आहे काय काय तयार करण्यासाठी. ॲसिटिक ॲसिड, इथिल ॲसिटेट, व्हिनिल ॲसिटेट, पॉलिमर्स आणि ड्रग्स, हे सर्व तयार करण्यासाठी ॲसिटल्डिहाइडचा वापर होतो. Benzaldehyde is used in perfumery and dye industries. आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम आणि डाय रंग असतील तर यांच्या इंडस्ट्रीमध्ये बेन्झल्डिहाइडचा वापर होतो. Acetone and methyl ketones are common industrial solvents. कारखान्यामध्ये ज्यांचा आपण सॉलंट म्हणून वापर करतो कॉमनली, तर ते आहेत ॲसिटोन आणि इथिल मिथिल कीटोन. Many aldehydes and ketones, for example, ब्युट्रिल्डिहाइड, vanillin, acetophenone, camphor, etc., are well known for their odors and flavors. आणि बरेचसे अल्डिहाइड कीटोन आहे, जसं की ब्युटरल्डिहाइड असेल, व्हॅनिलिन, ॲसिटोफेनोन, कॅम्फोर, ज्यांचा वापर आपण ऑर्डर्स अँड फ्लेवर्स, चांगले सुगंध वगैरे फ्लेवर्स तयार करण्यासाठी त्याचा यूज करत असतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कार्बोक्सिलिक ॲसिड स्टार्ट करू.